नमस्कार मित्रांनो, मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर जो थांबला तो संपला ही सुंदर बोधकथा घेऊन आली आहे। एकदा एक नारायण नावाचा शेतकरी डोंगरावरच्या देवीच्या दर्शनासाठी निघाला होता। त्याची खूप दिवसापासूनची इच्छा होती, परंतु प्रत्येक वेळी कोणत्या तरी कारणाने त्याचे दर्शनाला जाण्याचे थांबत होते। डोंगर त्याच्या गावापासून तसे फार लांब नव्हते, पण शेतीच्या कामामुळे अनेक दिवस जाऊ जाऊ म्हणत जाणं काही होत नव्हतं। आणि एकदा त्याने देवीच्या दर्शनाला जाण्याचा निश्चय केला। मग त्याने भाकरीचे गाठोडे बांधून घेतले आणि आपल्या हातात एक कंदील घेऊन निघाला। चालता चालता रात्र झाली। ती रात्र अमावास्येची होती। अगदी गडद अंधार होता। त्याच्या मनात भीती तर खूप होती। तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला। हातात कंदील होता, परंतु प्रकाश थोडाच पडायचा। काळ्या कुट्ट अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहत तो पायथ्याला बसून राहिला। थोड्या वेळांनी एका झाडाखाली पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहत तो पडून राहिला। तांबडं फुटायची वाट पाहू लागला। कोणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसाच शेतकरी चटशिरी उठून बसला। तो भीत भीत म्हणाला, कोण आहे? आणि अंधाराकडे डोळे मोठे करून पाहू लागला। एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता। त्याच्या हातात लहानसा कंदील होता। म्हाताऱ्याने आवाज दिला, इथे का झोपला आहेस? तू कोठून आला आहेस? असा तो म्हातारा शेतकऱ्याला म्हणाला। तो शेतकरी म्हणाला, बाबा उजाडायची वाट पाहतोय, म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन। म्हातारा हसला आणि म्हणाला, अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस? कंदील तर आहे की तुझ्यापाशी, मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस? शेतकरी म्हणतो, एवढ्या अंधारात कसा चढायचा डोंगर? आणि हा कंदील केवढासा? अहो कसं बस 8-10 पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात। म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, अरे तू पहिले 10 पावलं तरी टाक, जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा। जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे दिसायला लागेल। फक्त 1 पाऊल टाकण्या एवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते। या कंदिलाने तर 10 पावले टाकायला सहज दिसतात। म्हाताऱ्याचं बोलणं त्या शेतकऱ्याला पटलं। तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचला। तात्पर्य, जो थांबतो तो संपतो, जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो। लक्षात असू द्या की किमान 10 पावले चालण्या इतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो।